महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले आहेत. या अभियान क्षेत्रीय स्तरावर राबविण्याच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन सूचना देण्याची बाब या ठिकाणी करण्यात आली आहे. मागील कालावधीमध्ये महसूल विभागाशी संबंधित सेवा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, आकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक नसणे, सनद प्रणाली संपुष्टात आणणे, एक वेळचे अधिमूल्य भरण्याची नवी तरतूद, तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा व अभिलेख अद्ययावती करणे इत्यादी सुधारणेचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विशेष जनजागृती व प्रचार अभियान तीव्र इंटेन्सिव्ह स्वरूपात राबविणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. महसूल विभागामधील सुधारण्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने पुढील निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वसामान्यांना जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नवीन तरतुदीची जनजागृती करणे, प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवाचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे, नागरिकांना सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरीद्वारा सेवा पुरवणे या उद्देशाने मार्च ते मे या कालावधीमध्ये राज्यात महसूल मंडळ स्तरावर तसेच नगरपंचायत पातळीवर छत्रपती शिवाजी समाधान शिबिर अभियान टप्पा 1 राबवण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शिबिर अभियान टप्पा 1 अंतर्गत एक दिवसीय समाधान शिबिराचे महसूल मंडळ स्तरावर तसेच नगरपंचायत स्तरावर समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. कर्जत आणि खालापूरमध्ये या ठिकाणी एकूण कर्जत 7 मंडळे आहेत. त्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 7/3/2026 रोजी चिंचवली रोहित मंगल कार्यालय डिक्सल शिबिराचे ठिकाण, दिनांक 14/3/2026 कडाव येथे ग्रामपंचायत सभागृह कडाव, दिनांक 25/3/2026 कळंब येथे दत्त मंदिर हॉल कळंब, दिनांक 10/4/2026 नेरळ धारप सभागृह नेरळ, दिनांक 14/4/2026 कर्जत तमनाथ रमाई मंगल कार्यालय, दिनांक 17/4/2026 कशेळे हनुमान मंदिर कशेळे, दिनांक 1/5/2026 नेरळ धारप सभागृह नेरळ, दिनांक 8/5/2026 कर्जत अभिनय ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत, दिनांक 15/5/2026 पाथरज विठ्ठल रुक्माई मंदिर चापेवाडी. खालापूरमध्ये एकूण 5 मंडळ आहेत. त्यामध्ये खालापूरमध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा जामरुख, खोपोलीमध्ये रायगड जिल्हा परिषद आवर ग्रुप ग्रामपंचायत सभागृह सासगाव, वासांबे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय सासगाव, चौक नेताजी पालकर सभागृह चौक ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय सभागृह कलोते, रायती वावोशी श्री छत्रपती विद्यालय व ज्युनियर कॉलेज वावोशी श्री भैरवनाथ मंदिर सभागृह खरिवली, खालापूर नगर पंचायत हद्द हनुमान मंदिर सभागृह वनमे आणि खोपोली नगर परिषद महाराज मंगल कार्यालय खोपोली येथे करण्यात आलेले आहे. 2026 रोजी GR जारी केलेला आहे. यामध्ये माननीय अप्पर मुख्य सचिव आणि माननीय आमचे महसूल मंत्री यांनी स्वतः PCद्वारे बैठका घेऊन सगळ्यांना अवगत करून ह्या योजनेमध्ये ज्या काय आपण लोकांना सुविधा देणार आहे, कशी शिबिर आयोजित करणार आहे याबाबतच्या
चांगल्या सूचना दिलेल्या आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून आपण जे अगदी खेडेगावातील तळागाळातील जे सर्व स्तरावरचे लोक आहेत यांना त्यांच्या गावच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले उपलब्ध करून देणे, तसेच 7/12च्या अनुषंगाने असणाऱ्या ज्या सुविधा आहेत की जसं की 7/12 कोरा करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या अनावश्यक नोंदी आहेत त्या कमी करणे, तसंच ज्या शासनाच्या आता मागील 2 वर्षामध्ये जे काही नवीन प्रत्येक कायद्यामध्ये जे सुधारणा आलेल्या आहेत, जसं तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा आलेली आहे, बिनशेतीमध्ये सुधारणा आलेली आहे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितामध्ये बऱ्याचशा कलमामध्ये सुधारणा आलेली आहे आणि त्या सुधारणाच्या अनुषंगाने लोकांपर्यंत ते काय ज्या सुधारणा आहेत त्या पोचवणे आणि त्याचे जे काही मुख्य लाभार्थी आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत लाभ पोचवणे हा त्याचा उद्देश आहे. अर्थात हा सुविधा आणि त्या योजना तिथं पोचवण्यासाठी तिथले जे काय असतील स्थानिक पत्रकार, तिथले लोकप्रतिनिधी, तिथले सर्व विभागाचे आमचे प्रशासकीय विभागातील कर्मचारी अधिकारी आणि तिथले सगळे नागरिक यांना एकत्रित करून त्या ठिकाणी त्या अशा प्रकारची शिबिरं राबवण्याचे शासनाने ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे शासनाने स्वतःच प्रोग्राम करून दिलेला आहे. जसं की 7 मार्चपासून ते 18 मेपर्यंत हा प्रोग्राम आहे आणि तो 4 तारखा जरी असला तर याच्यामध्ये आमचे सर्व सर्कल म्हणजे सर्कल हा घटक धरून त्या सर्कलवर किमान 2 महिन्यामध्ये एक तरी असं शिबिर आयोजित करून त्या ठिकाणी जे लाभार्थी आहेत वेगवेगळे आहेत, दाखल्याचे लाभार्थी असतील, 7/12च्या संबंधित लाभार्थी असतील, वेगवेगळ्या आदिवासीच्या एखाद्या योजनासंबंधी लाभार्थी असतील, कृषीचे लाभार्थी असतील किंवा आमचे संजय गांधीचे काही लाभार्थी अजून वंचित असतील, जे वंचित लाभार्थी शोधले आणि त्यांना त्यांचे फॉर्म त्या जागेवर भरून घेणे आणि त्यांना शक्यतो लवकर त्यांना तो लाभ देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी आमची पूर्वतयारी झालेली आहे. आमच्या प्रत्येक सर्कलला एक पालक अधिकारी जो की उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार या दर्जाचा पालक अधिकारी नेमलेला आहे. तो पालक अधिकारी त्या ठिकाणी पूर्वतयारी करून घेणे, ह्या योजनांची प्रसिद्धी, या शिबिरांची प्रसिद्धी देणे, योजनांची माहिती देणे, आगाऊ जे काही फॉर्म वाटप करायचे आहे ते फॉर्म वाटप करून घेणे आणि ज्या दिवशी तो तिथं शिबिराचा दिवस ठरलेला आहे त्या ठिकाणी सगळं नियोजन करून त्या ठिकाणी शिबिर चांगल्या प्रकारे पूर्ण होईल या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्यासाठी त्याची जबाबदारी आपण फिक्स केलेली आहे. मग आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये कर्जत आणि कर्जतमध्ये अशा प्रकारचे सगळी पूर्वतयारी झालेली आहे. त्याविषयी आवश्यक बॅनर्स असतील, काही कॅचिंग मटेरियल जे आहेत की ज्यायोगे लोक तिकडे आकर्षित होऊन येतील आणि आपला लाभ घेतील याबाबतच्या काही स्लोगन तयार करणे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तिथे माहिती देणे, या प्रकारचं आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे तुमच्या ज्या सूचना आहेत की जसं आदिवासी बांधव हा घटक आमच्याकडे कर्जतमध्ये जास्त अजून बऱ्याचशा योजनेपासून वंचित आहे, तर तो घटक प्रमाण मानून त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी त्यांच्यातल्या संघटनांना यामध्ये समाविष्ट करून घेणे, त्यांच्यातले कार्यकर्ते यामध्ये समाविष्ट करून घेणे आणि त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवणे आमचा यामध्ये प्रयत्न राहील. मी आवाहन करतो आपल्यामार्फत सर्व जनतेला आणि सर्व नागरिकांना आणि आपल्याला सुद्धा की हे जी काय आमची योजना आहे, योजनेमध्ये आम्ही जे शिबिर ठरवलेले आहेत त्याची आपल्यामार्फत आपण सुद्धा याची प्रसिद्धी करावी, ज्यायोगे जे जास्त लाभार्थी आहेत ते त्या ठिकाणी येतील आणि आपल्या ह्या वेगळ्या योजनांचा फायदा घेतील आणि खऱ्या अर्थानं त्यांना जे काही लाभार्थी आहेत त्यांना त्याचा लाभ होईल. महसूल विभागाच्या व्यतिरिक्त अजून याच्यामध्ये महसूल सन्माननीय अपर मुख्य सचिव यांनी महसूल विभागासाठी ही योजना जरी राबवायची असली तरी आम्ही त्याचा विस्तारित भाग म्हणून आम्ही काय करतो आहे की सर्व विभाग जसे ग्रामपंचायत असतील, आदिवासी विभाग असेल, वैद्यकीय सेवा देणाऱ्यांच्या ज्या त्या ह्याच्यातले PHC आहेत आणि इतर कृषी विभाग आहे की ज्याचा लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न ज्यांचा यांच्याशी येतो, आमचं मोजणी खातं आहे यांच्याशी, तर यांनासुद्धा या योजनेमध्ये सहभागी करून प्रत्येक शिबिरामध्ये त्यांचे क्षेत्रीय कर्मचारी तिथं राहतील की ज्यावेळी त्यांच्या संबंधित जरी काही लाभार्थी असतील, त्यांच्या संबंधित काही त्यांची तक्रारी असतील किंवा काही अडीअडचणी असतील तर ते सोडण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा. लाडकी बहीण योजना, लाडकी बहिणीचं तर आलेलं काम सुरू आहे, पण जर असं काही स्पेसिफिक जरी काही कोणाला अडचण असतील किंवा एखाद्या बहिणीला लाभ चालू असलेला बंद झालेला कुठल्या कारणाने त्याची आपण शहानिशा करून त्याची कारवाई करतो. बाल विकास अधिकारी